महाराष्ट्राच्या ईडीच्या सरकारमुळे सातत्यानं महाराष्ट्राचा अपमान, महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान करण्याचं जे गेल्या 5 महिन्यापासून जे धोरण चाललेलं आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आहे। केंद्रातलं नरेंद्र मोदीच्या सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्रातलं ईडीचं सरकार चालते आहे। आता हा आरोप नाही, ही सत्यता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आता स्पष्ट झालेली आहे। आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्यानं अपमान, मग राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी जी असतील, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी असतील, त्यांनी तर कळसच गाठलं। त्यांनी तर हे म्हटलं की शिवाजी महाराजांनी 5दा औरंगजेबाची माफी मागितली। खोटा इतिहास सांगण्यामध्ये बीजेपी कशी एक्सपर्ट आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलचं मत भारतीय जनता पार्टीचं काय आहे, त्याचा खरा चेहरा भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या जनतेसमोर सुधांशु त्रिवेदी जे केंद्रीय भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांच्या रूपानं आलेला आहे। आणि मग तो टप्पा, ते सिरियल सातत्यानं चालत राहिली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी तर अजून कळस गाठलं की शिवाजी महाराजांना एकेरी भाषेमध्ये कार्यकर्त्यासारखं, कार्यकर्त्याला तरी जास्त सन्मान आपण देतो, त्याच्यापेक्षा वाईट पद्धतीत एकेरी भाषेमध्ये महाराजांचा अपमान करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे। आणि सातत्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या पद्धतीची भूमिका मांडली गेली होती। राज्यपाल महोदयांच्या बद्दल तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दलचा अपमान, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान, अशा पद्धतीचं वक्तव्य राज्यपाल महोदयाकडून झालं। जसं भाजपच्या कार्यकर्त्यांच्या पद्धतीचे राज्यपाल काम करतात आणि त्याला बदलवण्याची मागणी काँग्रेस पक्षाने सातत्यानं केलेली आहे। सीमा प्रश्न हा प्रश्न जाणीवपूर्वक केंद्राच्या इशाऱ्यावर आणि एक उद्योगपत्याच्या आशीर्वादाने केला जातोय असा आक्षेप आमचा आहे। धारावी प्रकल्प 7,000 एकर जमिनीवर जो त्याचं डेव्हलपमेंट केलं जाणार आहे, ते कशा आधारावर झालं, त्याचे टेंडर कसे झालेत, हे सगळ्या गोष्टी लपवण्यामध्ये केंद्राचं आणि राज्याचं सरकार यशस्वी होते आहे काय असं चित्र निर्माण होते आहे। धारावीसारख्या महत्त्वपूर्ण भागामध्ये एका माणसाच्या हातात देऊन मुंबई गिळंकृत करण्याचा प्रयत्न, कारण की एकीकडे पोर्ट असेल, पोर्टच्या बाजूच्या ज्या समुद्राच्या काठावरच्या जमिनी असतील की एअरपोर्ट असेल, हे सगळेच्या सगळे त्या व्यक्तीच्या हाती, त्या उद्योगपत्याच्या हाती देण्याचा जो प्रयत्न सुरू झालेला आहे, या निमित्तानं एक काटकारस्थान जे सीमेवरचा वाद, योगायोगानं कर्नाटकमध्ये चोरीनं आलेलं, डाका मारून आलेलं भाजपचं सरकार, कारण की तिथं मॅन्डेट कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालं होतं, पण ते काँग्रेसचं सरकार पाळून त्या ठिकाणी भाजपचं सरकार बनवलेलं आहे। तिथं भाजपचे मुख्यमंत्री बोबई ज्या पद्धतीनं महाराष्ट्राबद्दलची त्याची जी ओरड चाललेली आहे, महाराष्ट्र तोडण्याची जी परिकाष्ठा चाललेली आहे, महाराष्ट्राच्या जनतेला मारपीट बॉर्डरवर करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे, महाराष्ट्राचं संपत्तीचं नुकसान करण्याचं काम बॉर्डरवर ज्या पद्धतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री करतात आहेत, ते संपूर्ण देश बघत आहे। खरं तर सांघिक प्रणालीच्या आधारावर प्रत्येक राज्याला अधिकार आहे, पण केंद्र सरकारच्या, नरेंद्र मोदीच्या सरकारच्या इशाऱ्यावर हे सगळं प्रकार चालू आहे असं चित्र आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं आहे। आम्ही कालही सांगितलं की आता आमचा संयम बघण्याचं कुठलंही कारण, राज्यातलं असो की केंद्रातलं सरकार असो की कर्नाटकच्या सरकारने महाराष्ट्राच्या जनतेचं संयम बघण्याचं काही कारण नाही। संयम तुटला तर त्याचे परिणाम केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकच्या सरकारला भोगावं लागतील अशी भूमिका आमची काँग्रेस पक्षाची आहे। आणि म्हणून जो काही 17 तारखेला जो बंद आहे, त्या बंदमध्ये
धारावी प्रकल्पाचाही इश्यू त्या ठिकाणी उपस्थित व्हावा. ज्या पद्धतीनं पोर्टमध्ये ज्या जमिनी कब्जा केला जातो, मुंबईकरांच्या जमिनी त्या ठिकाणी कब्जा केल्या जातात आहे, त्या ठिकाणी काय काय करणार आहे, काय होणार आहे, या सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण सरकारच्या वतीने यावं, या सगळ्या भूमिका त्याच्यामध्ये मांडल्या जाणार. बोला. आता लोकसभेचं अधिवेशन सुरू झाले, त्यामध्ये ओम बिर्ला जे लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांनी असं म्हटलं की हा प्रश्न हा राज्याने प्रामुख्याने सोडावा, केंद्र सरकार यात हस्तक्षेप करू शकतो. आता ते स्पीकर आहेत, लोकसभेचे आहेत, त्यांचे अधिकार आहेत, त्या अधिकारामध्ये मला त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा नाही आहे. पण माननीय सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये काही निर्देश दिलेले आहेत. त्या निर्देशामध्ये केंद्र सरकार आणि दोन्ही राज्यांनी बसून त्याच्यामधले निर्णय घ्यावे, त्या पद्धतीचे त्याच्यात डायरेक्शन ऑलरेडी आलेले आहे. आणि त्याच्यामुळे राज्यामध्ये जेव्हा भांडणं होतात तेव्हा केंद्राने हस्तक्षेप केलाच पाहिजे. हे बंधनकारक आहे, हे संविधानिक आहे. स्पीकरनी कशाच्या आधारावर जे डायरेक्शन दिलेलं आहे ते मला माहिती नाही, मला त्यांच्या डायरेक्शनवर आक्षेप घ्यायचा नाही. पण जे संविधानिक अधिकार आहे ते संविधानिक अधिकाराप्रमाणेच ह्या सगळ्या गोष्टी होतात हे मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यावरची प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालावं, कारण दोन्हीकडे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, परंतु केंद्रातलं जे सरकार आहे ते बघायची भूमिका घेत असं वाटतं. मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की उद्योगपत्यासाठी हे सगळं केलं जातं, महाराष्ट्राला तोडलं जात आहे. ज्या पद्धतीनं धारावी प्रकल्प आहे, आता कोळीवाडे जे मुंबईतले जे शान आहेत ते कोळीवाडे प्रकल्प आता घेतले जाणार आहे, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. पोर्टच्या जमिनी ताब्यात घेण्याचं काम झालेलं आहे. एअरपोर्ट सगळं एका उद्योगपतीला दिला गेलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या, कारण की केंद्रातलं सरकार हे उद्योगपत्यांसाठी चालतं, हे प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे या त्यांच्या स्वार्थासाठी महाराष्ट्राचे तुकडे जे केले जात असतील, एका उद्योगपत्यासाठी केले जात असतील, ते हे सहन महाराष्ट्राची जनता करणार नाही. ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. थेट आव्हान केलेलं आहे की महाराष्ट्राच्या लोकांना काही जमत नाही, राज्यात शिवसेनेचं सरकार आहे पण त्यांच्यात दम नाही, दम असेल तर इथे या, नाहीतर आम्ही तिकडे लाखोच्या संख्येने येऊ, काय करायचं ते दाखवून देऊ, असं आव्हान कर्नाटकमध्ये. तर एक मी तुम्हाला सांगितले की राज्याचं मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी औरंगाबादमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं की मी नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा हस्तक आहे. तर मुंबईनी, कारण की तेही सरकार नरेंद्र मोदीचं सरकार आहे कर्नाटकमध्ये, मुंबई हे नाममात्र आहे. भाजपच्या मंत्रिमंडळात केंद्राच्या जेवढे मंत्री आहेत ते नाममात्र असतात, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पण नाममात्र असतात. आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पहिलेच हत्यार टाकून मी त्यांचा हस्तक आहे असं सांगितलं, तर मुंबईचा इशारा जो आहे ते एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना आहे. त्याच्यामुळे ते आता हस्तक त्यांचे आहेत आणि तेही त्यांचे हस्तक आहेत. त्याच्यामुळे आता हे महाराष्ट्राच्या जनतेचं, आणि मी तुम्हाला मुद्दामून सांगितलं, आम्ही सरकारवरून अपेक्षा नाही राहिल्यात आता महाराष्ट्राच्या जनतेच्या. महाराष्ट्रामध्ये जी गोरची बिमारी चाललेली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू होत आहे. लंपी रोगामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जनावरांचा, दुधाळू जनावरांचा मृत्यू होत आहे. हे सगळं चालत असताना राज्यातलं सरकार काय करतं हे आपण पाहतो आहे. आणि म्हणून राज्यातलं सरकार आहे की नाही आहे ही परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि जे ईडीचं जे महाराष्ट्रातल्या सरकारला बोबई अगर चॅलेंज करत असेल, पण ते त्यांच्यापुरतं ठीक आहे, पण महाराष्ट्राच्या जनतेचा संयम त्यांनी बघू नये. आणि काँग्रेस पक्ष याला तसं उत्तर देण्याची ताकद ठेवतं. आणि म्हणून महाराष्ट्रात आता कोणीच नाही, सगळे बांगड्या भरलेले असतील असं त्यांना वाटत असेल, तर त्याची तयारी आमची आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचं आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं राज्य आहे. काँग्रेसने त्या विचाराला आत्मसात केलेलं आहे, पण हा संयम आता त्यांनी बघू नये एवढंच आमचं आव्हान आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे काही नेते म्हणतात की सीमावादाचा प्रश्न सोडवण्यासाठी बेळगावला जर केंद्रशासित प्रदेश केला तर यातलं सगळं वाद मिळेल. मूळ प्रश्न आहे की बेळगावची जनता ही महाराष्ट्रात यायला उत्सुक आहे आणि त्याला केंद्रशासित करायची गरज नाही, त्याला महाराष्ट्रात घेण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळे बेळगाव हा महाराष्ट्रात समावावा अशी मागणी आमची आहे.
मराठी भाषिक राज्य जे आहे, परिभाषा आमची आहे ती आहे त्याच्यामध्ये. तुम्ही वारंवार उल्लेख करताय धारावी आणि सीमाग्रस्त भागाचा, काय नेमकं स्पष्टपणे थोडंसं खुलासा करून आपण मला एक सांगा की धारावीच्या प्रकल्पाबद्दल जे काही राज्य सरकारने ज्या एका उद्योगपतीला जे दिलेलं आहे ते कुठल्या आधारावर दिलं, कुठलं टेंडर काढलं गेलं आणि काय त्याच्यातल्या अटीतटी आहेत या अजूनही कुठल्या स्पष्ट होत नाही. आखरी 7,000 एकर जमीन एका व्यक्तीच्या घशामध्ये टाकली जात असेल आणि 5,000 कोटी रुपयाच्या नेमक्या राशीमध्ये दिली असेल, मुंबईच्या मध्यभागी मुंबईचं नाक असलेली जागा या पद्धतीने दिली जात असेल, तर याच्यामध्ये काय नेमकं झालेलं आहे हे तर राज्याच्या जनतेला कळलं पाहिजे. आखरी ही भूमिका काय, हे सीमावाद हा आजचा नाही, पण ज्या पद्धतीने याला उफळवण्याचं काम चाललं जात आहे आणि केंद्राचं सरकार सांगतं आहे की आम्ही उद्योगपत्यांचं सरकार आहे, बाकीचे तर आमचे जुमले होते, हे त्यांनी ऑलरेडी जाहीर करून टाकलेलं आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाच्या सरकारने. आणि त्याच्यामुळे हे ज्या मोठे उद्योग आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ईडीचं सरकार आल्यानंतरच ह्या सगळ्या प्रक्रिया होण्याची कारणं काय, ही सगळे प्रश्न आज आहे. आम्ही विधानसभेतही हे प्रश्न मांडू आणि उद्याच्या 17 तारखेच्या मोर्चामध्येही हे आमचे प्रश्न राहतील. तुम्ही सांगताय की धारावी पुनर्विकास संदर्भामध्ये पण महाविकास आघाडीचे 2 इतर मित्र पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या तुमच्या धारावीच्या प्रकल्पाच्या बाबतीच्या भूमिकेमध्ये समर्थनात आहेत का, याचं कारण ठेवून आहे. विरोधी पक्षनेत्यांना प्रश्न विचारला त्याच्यावर भाष्य करत नाही आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांना ते विचारलं जातं, उद्धव ठाकरे यांना विचारलं जातं, दिलीप याच्यावर भाष्य करत नाही आहेत, वेळ काढून भूमिका घेत आहेत. म्हणून हा प्रश्न शरद पवारांना देखील याबद्दल विचारलं होतं. मी आपल्याला उद्या 4 वाजता महाविकास आघाडीची बैठक आहे, त्याच्यामध्ये आमचा हा प्रश्न उपस्थित आम्ही करणार, हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. हा प्रश्न त्यांना लक्षात आला नसेल, आम्ही आणून देऊ लक्षात. आणि उद्या आमच्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि सीमेवर ज्या पद्धतीनं मराठी भाषिकावर जो अन्याय चाललेला आहे, महाराष्ट्राच्या जनतेवर अन्याय चाललेला आहे, त्याही बद्दलची आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि परवा पण जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये हे 2 मुद्दे आलेत आणि म्हणून आम्ही या मुद्द्याच्या मागचा याच्यातला षड्यंत्रकारी कोण आणि हे का कशापासून घडते आहे याही वर आमचं लक्ष केंद्रित करण्याचं काम आहे. आम्ही ते लक्षात आणून देऊ. नाना भाऊ, या आधी धारावी प्रोजेक्ट जे आहे ते पुनर्विकासाचं एका दुबईच्या कंपनीत दिला त्याच्यानंतर मात्र केंद्र सरकारकडे त्याचा पाठपुरावा केला आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला जे भूमी एक्सेस लँडची मागणी होती त्या लँड प्रकरणामध्ये तरी 3 पत्र रेल्वे मंत्र्याकडून देण्यात आले की आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे एक्सेस लँड नाही, त्यामुळे तुम्हाला पुनर्विकास करता येत नाही. मात्र सरकार बदललं आणि अचानक पुनर्विकासासाठी एक्सेस लँड असल्याचं पत्र सरकारकडून मिळालं. याच्यामध्ये मोठं काहीतरी गोड बंगाल. आपल्याला लक्षात असेल की आपण याची एक प्रेस कॉन्फरन्स आपण धारावीच्या प्रकल्पाबाबतची मागच्या वेळेस घेतली होती. राज्य सरकारने रेल्वेला 700 कोटी रुपये ऑलरेडी जमा करून ठेवलेले आहे आणि त्याबद्दलचा तुम्ही एक प्रश्न रेल्वे राज्यमंत्र्यांना विचारलं होतं तर ते म्हणालेत की हो आमच्याकडे पैसे जमा आहेत. आता राज्याचे पैसे ते केंद्राच्या तिजोरीत जमा आहेत. एकीकडे राज्यामध्ये पैसे नाहीत, राज्याची तिजोरीमध्ये खणखणाट आहे, राज्याच्या विकासाची कामं थांबवली गेलेली आहेत, राज्य हे गड्ड्याचं राज्य झालेलं आहे, साधे रस्ते राहिलेले नाहीत महाराष्ट्रामध्ये, विकासाचे 3-13 वाजलेत महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्राचे पैसे केंद्राच्या तिजोरीमध्ये ठेवलेले आहेत. आणि एकीकडे आपण पाहिलं जसं तो प्रश्न विचारला की एका बाहेरच्या व्यक्तीला धारावीच्या पुनर्विकासनाची टेंडर ऑलरेडी झालेलं होतं, ते प्रकरण कोर्टात आहे आणि ह्या सगळ्या असताना सुद्धा ह्या मधातच एका रात्री इमर्जन्सी या पद्धतीनं करून आणल्यासारखी त्या पद्धतीचं एका उद्योगपत्याला हा कॉन्ट्रॅक्ट देण्याची कारणं काय, त्याचा पुनर्वसनाचा नेमका प्लॅन काय, या सगळं नाही कमी किमतीमध्ये देण्याची कारणं काय, या सगळे प्रश्न आजही अनौत्तरित आहेत. आणि म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने या सगळ्या भूमिकेला स्पष्टतेनं जनतेसमोर यावेत ही मागणी आमची आहे. इकडं सीमावर्ती भागामध्ये सर्व आंदोलन सुरू असताना दुसरीकडे त्या भागातील जी विकास काम आहे याच्यावरती स्थगिती बसवली होती, ती कुठेतरी उठवली गेली नाही, त्याच्या उठवण्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाच्या कामं थांबवलेली होती. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं दळभद्री सरकार जे ईडीच्या रूपानं महाराष्ट्रात आलेलं आहे, भय आणि भ्रष्टाचाराने निर्माण झालेले सरकार आहे, खोक्याचं सरकार असं त्या सरकारचा उल्लेख केला जातो.
या सरकारसारखं दळभद्री सरकार या महाराष्ट्रात कधी आलं नाही. बजेटमध्ये मंजूर झालेली कामही सुद्धा त्याच्यावर स्थगिती देण्याचं काम, आणि म्हणून परवा हायकोर्टाने सुद्धा राज्य सरकारला दणका दिला. असंविधानिक सरकार जे महाराष्ट्रात आहे ते असंविधानिक काम राज्यामध्ये ते जोरानं करताय असं चित्र आपण पाहतोय. आणि म्हणून आता 19 तारखेपासून जेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू होईल, या राज्याच्या ईडीच्या सरकारला त्याचं उत्तर द्यावं लागलं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक भागात आता रस्तेच राहिले नाही, आणि या सरकारच्या दळभद्री व्यवसायामुळे आणि तिजोरीची लूट ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची केली जाते आहे, जनतेचे पैसे लुटले जातात आहेत, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर राज्याच्या ईडी सरकारला द्यावं लागणार. प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी हे बोललंय की काँग्रेस आणि एनसीपीला आम्ही नको आहे MBA मध्ये. पण उद्धव ठाकरेंची त्यांची भेट झाली, सकारात्मक चर्चा होती असं देखील म्हणतात. हा देखील मुद्दा येऊ शकतो येत्या काळात. मला आता उद्या महाविकास आघाडीची मीटिंग आहे, मी आहे स्वतः उद्या 4 वाजता. त्याच्यावर काय काय त्यांचे प्रस्ताव आहे ते प्रस्तावावर आम्ही चर्चा करू, आमचं मत मांडू आणि सहमतीने निर्णय घेऊ. बोला. आता हिंदीमध्ये पूर्ण करू नाही. दिल्ली कॉर्पोरेशनच्या इलेक्शनचा निकाल लागलेला आहे. फक्त 10 जागा काँग्रेसला मिळतात. काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावर जातो. एकेकाळी सतत सत्ता असणाऱ्या काँग्रेसची इतकी दुरावस्था कशामुळे? असं उतार चढाव सगळ्यांच्या जीवनात असतं, आणि उतार चढावात एवढंच कमी काय झालं आणि तेवढंच जास्त काय आलं. उद्या आम्ही हिमालयाचं सरकार जिंकलं म्हणून आम्ही उद्या हिमाचलचं सरकार आम्ही जिंकलं म्हणून आम्ही काही तेवढाच गर्वात येणार नाही. सांगायचं तात्पर्य असं, हे उतार चढाव असतात. निश्चितपणे जे काही त्याच्यातलं आम्हाला जे आम्ही मागं पडलो त्याच्यावरचं आत्मपरीक्षण करू आणि पुढच्या काळामध्ये चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आम्ही घेऊ. गुजरातचा सुद्धा निकाल उद्या येते. त्यावेळेस काँग्रेस काय अपेक्षित होतं? कारण की आपला पर्याय काँग्रेस तिथं झाला, काँग्रेसचा पर्याय आपला. बघा, देशामध्ये भाजपला एकच पर्याय आहे, तो काँग्रेस आहे. काही चुकीचं दर्शवून, काही मार्केटिंग करून काही गोष्टी चुकीच्या जनतेसमोर आणल्या जातात, तेही आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. गुजरातचा निकाल मी तुम्हाला सांगतो की आश्चर्यचकित राहणार आहे. उद्या जे काही दाखवले जातात आकडे त्याच्यापेक्षा चांगला निकाल काँग्रेसच्या बाजूने लागेल अशी आमची अपेक्षा आहे. कारण की जे ग्रास उठला आणि लोकांच्या भावना या ज्या होत्या, कारण की सत्तेमध्ये बसलेले लोक स्वतःच्या मनाचं सांगतात, पण जनतेच्या मनाचं काय ते काही ऐकायला कोणी तयार नाही. आणि म्हणून उद्याचा गुजरातचा निकाल हा जनभावनेच्या आधारावर येईल अशी अपेक्षा आमची आहे. नाना, अभी हिंदी में एक बात बताइए, जिस तरह से सीमा विवाद चल रहा है उस पर कांग्रेस का क्या स्टैंड है? आप लोगों की बैठक हुई, क्या डिसीजन है? देखो, जिस तरह से कर्नाटक की सरकार मराठी भाषिकों को, महाराष्ट्र की जनता के ऊपर जो अन्याय कर रही है, इसका ज़्यादा महाराष्ट्र की जनता का संयम ना देखे. कांग्रेस भी इस बात को बिल्कुल इस बात को मान्य नहीं करती. कांग्रेस भी महाराष्ट्र की जनता के साथ है, मराठी भाषिक लोगों के साथ है, और ये पूरी लड़ाई लड़ी जाएगी. और आपको जिस तरह से केंद्र के सरकार के इशारे पे, नरेंद्र मोदी और अमित शाह जी के इशारे पे कर्नाटक की सरकार जो महाराष्ट्र पे अत्याचार कर रही है, ये बात अब लोगों के सामने आ चुकी है. और एक बड़े उद्योगपति के इशारे पे ये सब खेल चल रहा है, ये भी उसके बाद सामने आ रहा है. क्योंकि धारावी प्रकल्प जो है वो विदाउट टेंडर उनको दिया गया है. वहाँ के लोगों का पुनर्वसन कैसा किया जाएगा, वो क्या प्लान होगा, इस बात की कोई भी चर्चा नहीं है. कम पैसे में उनको दिया गया है. पोर्ट का एरिया भी, वहाँ पे जो ज़मीनें पड़ी थी वो सब ज़मीनें उनको दी जा रही है. एयरपोर्ट उनको दिया जा रहा है. क्या मुंबई केंद्र शासित करने का मानस केंद्र की सरकार का है क्या? ये सब सवाल हम लोग अब पूछने वाले हैं, और जो 17 तारीख को आंदोलन होगा उसमें ये सब सवाल हम खड़े करेंगे. लेकिन जिस तरह से कल महाराष्ट्र की गाड़ियों में बॉर्डर पर तोड़फोड़ की गई, उसके बाद सरकार, कर्नाटक सरकार चेतावनी दे रही है, उसको ये केंद्र के सरकार के इशारे पे, नरेंद्र मोदी की सरकार के इशारे पे ये कर्नाटक की सरकार कर रही है. ये आक्षेप हमारा है, ये आरोप हमारा है. तुरंत केंद्र सरकार ने इस बात में मध्यस्थी कर ये सब चीज़ें रोकवाना चाहिए. ये केंद्र सरकार की जवाबदारी है और उनकी जवाबदारी बनती है.
महाराष्ट्र सरकार का अभी तक का जो स्टैंड है उसको किस तरह से देखते हैं? ये तो राज्य के मुख्यमंत्री ने पहले दिन घोषित कर दिया था कि मैं नरेंद्र मोदी और अमित शाह का हस्तक हूँ, तो जो नरेंद्र मोदी और अमित शाह कहेंगे उसी आधार पे वो काम करेंगे। महाराष्ट्र की जनता का और महाराष्ट्र में सरकार है कि नहीं, इस तरह का वातावरण महाराष्ट्र में बन चुका है। क्या कॉन्स्पिरेसी देखते हो जो हो रहा है, कितना कॉन्स्पिरेसी? एकदम 100%, 100 से भी ज़्यादा टक्का एक कॉन्फ्रेंस रही है। और केंद्र की सरकार ने पहले ही डिक्लेयर कर दिया था कि हमारी सरकार उद्योगपतियों के लिए है, आम लोगों के लिए नहीं है। और जिस तरह से उद्योगपतियों को चालना देने का काम, मुट्ठी भर उद्योगपतियों को चालना देने का काम जो किया जा रहा है, यही उसमें स्पष्ट आता है। उद्धव शिवसेना जो है उनका एक बयान है, उनका कहना है कि बेलगांव जनता विवादित विषय से केंद्र शासित प्रदेश घोषित कर देना चाहिए। इस पर कांग्रेस का क्या स्टैंड है? देखो, वो मराठी भाषिक है और वो महाराष्ट्र में आना चाहते हैं, तो जब महाराष्ट्र में आना चाहते तो उसको केंद्र शासित करने की जरूरत नहीं। वो महाराष्ट्र में आना चाहते तो बिल्कुल उनको महाराष्ट्र में लेना चाहिए, उसमें केंद्र शासित करने का कोई मतलब नहीं। आना चाहिए। आपको लगता है कि लोग आने चाहिए क्या पूरा वो जगह ही महाराष्ट्र में पूरा जगह आना चाहिए? पूरा वो तो उनकी प्रॉपर्टीज वहाँ पर है, वो लोग वहाँ रहते हैं, तो पूरा के पूरा एरिया, क्योंकि उनकी मांग है वहाँ के लोगों की कि हमें महाराष्ट्र में दो करके महाराष्ट्र में शामिल करने की मांग उनकी है। सर, कल गुजरात की काउंटिंग है, हिमाचल की काउंटिंग है, आज उससे पहले एमसीडी दिल्ली का नगर निगम का रिजल्ट आया है, उसमें बीजेपी हार गई है, लेकिन आप पार्टी जो है वो मेजोरिटी में आई, 50% से ज़्यादा सीटें हैं दिल्ली में। एक परसेप्शन क्रिएट हो रहा है कि कांग्रेस की जगह आप पार्टी ले रही है। देखो, भाजपा के लिए पर्याय सिर्फ कांग्रेस ही है और आने वाला कल देश में कांग्रेस से ही पुनः आना चाहिए, ये देश की जनता की भावना है। राहुल गांधी जी की जो पदयात्रा कन्याकुमारी से कश्मीर चल रही है, उसमें जो प्रतिशत लोगों का जो राहुल जी के साथ मिल रहा है, उसको आप सब लोग देख रहे हो। और गोदी मीडिया उसको नहीं दिखा रहा है, वो बात अलग है, लेकिन प्रतिशत कैसा मिल रहा है वो आप सब लोग देख रहे हो। तो कांग्रेस को ही बीजेपी का पर्याय समझती है। जो भी कोई पार्टियां अपने आप को उस लेवल पे जाना चाहती है, वो पॉसिबल नहीं है। रही दिल्ली के चुनाव की बात है, दिल्ली में उनकी सरकार है और दिल्ली में सरकार है तो स्वाभाविक उनका ज़्यादा उनका पावर में वो होने की वजह से उनकी सत्ता आना वो स्वाभाविक है। लेकिन वहाँ पर जो भी कुछ लाकुना कांग्रेस का है, वो बिल्कुल उसका आत्मपरीक्षण कांग्रेस करेंगी और आने वाले चुनाव में अच्छा प्रदर्शन करेगी। कांग्रेस के शासनकाल में शीला जी के अगुवाई में 3 बार दिल्ली में सत्ता रही कांग्रेस की, लेकिन उसके बाद इतनी बुरी स्थिति हुई, 10 का आंकड़ा भी एमसीडी इलेक्शन में कांग्रेस नहीं पार कर पाई। आपको क्या लगता है, क्या वजह? मैंने वही कहा ना, उसका जवाब दिया। निश्चित रूप से आत्मपरीक्षण करके उसमें आने वाले चुनाव का अच्छा प्रदर्शन काँग्रेस करेल। राज ठाकरेंनी एक आता ट्विट केलंय, म्हणजे पत्र एक लिहिलंय त्यांनी की या सगळ्या वादाला कुणीतरी चिथावणी घालते आणि आम्ही संघर्षाला तयार आहोत, मुख्यमंत्र्यांनी याची तपास देखील करावा, मात्र येत्या काळात हा प्रश्न केंद्रानं सोडवावा असं देखील ते म्हणतात। कर्नाटक इलेक्शन पण बोलले। हे बघा, काँग्रेसनी आपली भूमिका मांडलेली आहे, आम्ही कोणाची भूमिका मांडत नाही। आम्ही सांगितलं की मगाशी तुम्ही लोकसभा स्पीकरचा उल्लेख करून मला प्रश्न विचारला, म्हणून मी त्यावेळेस सांगितलं की याला नेमकं केंद्र सरकारने, कारण की माननीय सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी निर्देश दिलेले आहेत, केंद्राने मध्यस्थी करून दोन्ही राज्यातला हा मार्ग काढावा या पद्धतीचं सूचना दिली। मगाशीच मी तुम्हाला सांगितलं। राहिलं कोणीतरी चिथावणी देत आहे याच्याबद्दलची भूमिका आम्ही मांडलेली आहे। जसं धारावीचं उदाहरण मी मुद्दाहून तुम्हाला कोट केलेलं आहे, आखरी कोण चिथावणी देत आहे त्यांनी सांगावं, आम्ही तर सांगितलेलं आहे। थँक्यू।